I'm Rajkumar Mule from Electrical Department. Unit number 4, पॉलीफेज AC सर्किट. याच्यावरती न्यूमेरिकल नाही येत असं बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं, सर न्यूमेरिकल बनवा, कारण याचे न्यूमेरिकल अवघड आहेत असं मुलांना वाटतं. आजचा व्हिडिओ बघितल्यावरती या न्यूमेरिकलचा आपण म्हणजे काय म्हणू, डाव्या हाताचा मळे धज्जा उडू आपण. या न्यूमेरिकलचे सोपे आहेत, सांगतो त्या स्टेप फॉलो करायच्या. किती टाईपची न्यूमेरिकल येतात हे तुम्हाला मी सांगतो. ओके, तर सगळ्यात फर्स्ट युनिट नंबर 4 पॉलीफेज AC सर्किट. याच्यामध्ये 2 टाईपचे न्यूमेरिकल आहेत, म्हणजे न्यूमेरिकल सेम आहे बट 2 टाईपचे. ह्या 2 टाईपच्या अगोदर काही बेसिक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. म्हणजे काय तर इथं सांगतो मी तुम्हाला. काही बेसिक गोष्टी म्हणजे काय तर याच्यामध्ये 1 मार्क हक्काचा आहे, 1 मार्क आपल्या हक्काचा. म्हणजे कसा, जर गिवन मध्ये दिलेलं व्होल्टेज 400 असेल, 400च्या पटीमध्ये गिवन V इज इक्वल टू 400 वोल्ट और 440 वोल्ट. जर दिलेलं 400 असेल, 400 दॅट इज युअर लाईन व्होल्टेज VL. हे VL असतं, हे 400च्या पटीमध्ये असतं. म्हणजे दिलेल्या क्वांटिटी, ही क्वांटिटी इथं फक्त VL इज इक्वल टू हे लिहिण्यासाठी 1 मार्क आहे. लाईन व्होल्टेज. व्हॉट इज इन बाय फेज व्होल्टेज? फेज व्होल्टेज म्हणजे काय, समजा गिवन V फेज हे असतं 230 ते 200च्या मध्ये, हे 230 ते 200 असेल, दॅट इज युअर फेज व्होल्टेज. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवला, 1 मार्क मिळाला. म्हणजे दिलेल्या न्यूमेरिकलमध्ये 400 असेल, दॅट इज युअर लाईन व्होल्टेज. दिलेल्या गणितामध्ये व्होल्टेज 230 ते 200च्या आसपास, 220, 200, 230 असेल, दॅट इज युअर फेज व्होल्टेज. आणि फेज आणि लाईनचं एकमेकांमध्ये कन्वर्जन कसं करायचं, तर VL इज इक्वल टू √3 VPH. इथे हे मार्क तुम्हाला मिळतील, म्हणजे इथली क्वांटिटी बघून इथे लिहिला. हा 1 मार्काचा विषय झाला. चला, नेक्स्ट कंडिशन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ह्या कंडिशन कळाल्या तर न्यूमेरिकल तुम्ही इझिली सोडू शकाल. म्हणजे काय तर ह्या 3 फेज, पॉलीफेज म्हणजे 3 फेज, या 3 फेजच्या न्यूमेरिकलमध्ये एक शब्द असतो, तो गणितामध्ये नीट वाचला तर तो शब्द असतो ईच. ईच म्हणजे काय, ईच म्हणजे प्रत्येकी म्हणजे काय तर 3 फेज मध्ये पर फेजची व्हॅल्यू दिलेली असते. पर फेज म्हणजे गणितामध्ये असेल तुम्हाला रेझिस्टन्स इन ईच फेज इज 10 ओहम. समजा असेल, दिलेलं असेल इम्पिडन्स इन ईच फेज इज समथिंग. ईच म्हणजे प्रत्येकी म्हणजेच काय तर तुमची फेज व्हॅल्यू. ईच म्हणजे प्रत्येकी आणि दॅट इज युअर फेज व्हॅल्यू. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे कळालं. आता फक्त एक लास्ट कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये 2 कळाले. दिलेलं व्होल्टेज 400 असेल, दॅट इज युअर लाईन व्होल्टेज. दिलेलं व्होल्टेज 200 असेल, दॅट इज युअर फेज व्होल्टेज. जर ईच शब्द असेल, दॅट इज युअर फेज क्वांटिटी किंवा फेज व्हॅल्यू. काय इथपर्यंत अडचण नाहीये. चला नेक्स्ट बघू आता आपण. याच्यामध्ये ठीक आहे, एक अशी कंडिशन आहे, याच्यामध्ये अशी कंडिशन आहे, जर तुम्हाला करंट काढायचा असेल, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर करंट? V/Z. पण जर हा Z PH मध्ये असेल, म्हणजे फेज व्हॅल्यू असेल, आणि ती फेजच व्हॅल्यू असते ही झेडची. का तर तुम्हाला इम्पिडन्स इन ईच फेज असा किंवा इम्पिडन्स पर फेज, बरं का, ईच किंवा पर हा शब्द आला तर दॅट इज युअर फेज क्वांटिटी. ती फेज क्वांटिटी आहे. ओके, ईच किंवा पर शब्द आला तर हा शब्द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ही फेज क्वांटिटी असेल. करंट काढताना जर हे फेज मध्ये असेल, रेड पेनने लिहितो, जर मी हे फेज मध्ये असेल तर हे पण फेज मध्येच पाहिजे, आणि दोन्ही फेज क्वांटिटी असतील तर तुमचा करंट फेजचा निघतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही व्हॅल्यू फेज मध्येच असते, ही फेज मध्ये काढावं लागतं, आणि हे IPH करंट
पर फेज निघतो. करंट पर फेज निघला तर लाईनचा कसा काढायचा मला माहिती आहे. एवढीच एक कन्सेप्ट लक्षात आला, एवढाच एक कन्सेप्ट. तर ह्या जे न्यूमेरिकल्सचा विषय संपला. कसं काय दाखवतो तुम्हाला मी आता, न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दाखवतो. ओके चला. तर ह्याच्यामध्ये अजून एक कंडिशन सांगायची राहिली. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ऍक्टिव्ह, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर रिॲक्टिव्ह, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर अपॅरंट पॉवर. हे बघा, ऍक्टिव्ह पॉवर इज इक्वल टू VI cos theta, रिॲक्टिव्ह पॉवर इज इक्वल्स टू VI sin theta आणि अपॅरंट पॉवर इज इक्वल्स टू VI. हे कशासाठी? सिंगल फेजसाठी. मला माहिती आहे सर हे फॉर्म्युले आहे सिंगल फेजचे, पण 3 फेजचे फॉर्म्युले काय आहेत? फॉर्म्युले फॉर 3 फेज फॉर्म्युले हेच असतात. इथं लिहितो मी फॉर 3 फेज, फक्त इथं √3, इथं √3, इथं √3. संपला विषय. ते विचारतात फाइंड ऍक्टिव्ह पॉवर, फाइंड रिॲक्टिव्ह पॉवर, एवढंच विचारतात. ओके, तर याला √3 ने आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. दिस इज फॉर्म्युला फॉर 3 फेज. लक्ष द्या, हे फॉर्म्युला हे तुमचे 3 फेजचे फॉर्म्युलेज आहेत. हे ओके चला, डायरेक्ट न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करतो आपण. तुम्हाला कळेल की अरे बापरे इतकं इझी आहे हे. डायरेक्ट न्यूमेरिकल सॉल्व्ह करू आपण. म्हणजे काय चला दाखवतो तुम्हाला. ओके चला. आता मी काय करतो, तुम्हाला एक न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं हे दाखवतो, समजून सांगतो. आणि 2 टाईपचे न्यूमेरिकल आहेत ना, एक न्यूमेरिकल मी समजून सांगतो. 1000 न्यूमेरिकल तुम्हाला सुटतील, एकही चुकणार नाही. चुकण्याचा चान्स 0%. बघा आता, गिवन क्वांटिटी अशी असेल, समजा गिवन क्वांटिटी असेल इन 440 वोल्ट. इन 440 वोल्ट म्हणजे काय? चला, इन 440 वोल्ट resistance in each phase is 10 ohm, that is your RPH is 10 ohm and L ची व्हॅल्यू असेल समजा L is 1 हेनरी पर फेज. फाइंड लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज, हे व्होल्टेज ते व्होल्टेज. पण ह्याच्यामध्ये एक व्हेरी 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 इम्पॉर्टंट गोष्ट असते की हा लोड स्टार कनेक्टेड आहे की डेल्टा कनेक्टेड आहे. गणिताच्या वरती लिहायचा, वरती हे असं लिहिलं ना, उत्तर लिहिताना लिहायचं फर्स्ट स्टार कनेक्शन. का लिहायचं मी तुम्हाला सांगतो, आणि अंडरलाईन करायची. का तर स्टार साठी एक फॉर्म्युला मला माहिती आहे सर. स्टार मध्ये IL इज इक्वल टू IPH असतो, पण VL इज इक्वल टू √3 VPH असतो. डेल्टा मध्ये काय असतं? डेल्टा मध्ये VL इज इक्वल टू VPH असतो, बट IL इज इक्वल टू √3 IPH. हे तुम्ही डेरिवेशन पाठ केले असतील. हे आलं, आता न्यूमेरिकल सुटली. हे गणित दिसलं, स्टार कनेक्शन आहे. मग हे क्वांटिटी आहेत. फाइंड लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज, लाईन करंट, फेज करंट. ओके, स्टार आहे म्हणजे मला तर माहिती आहे की हा करंट सेम असेल, व्होल्टेज मात्र चेंज असेल. ओके चा. तर फर्स्ट झेड कसा काढणार बघा. याच्यामध्ये मी काय सांगितलं, जेव्हा तुम्हाला आर दिलेला असतो, एल दिलेला असतो, हे बघा याच्यामध्ये एक कंडिशन आहे. एल दिला असेल तर त्याचं युनिट असेल हेनरी, बट XL दिलेला असेल तर त्याचं युनिट असेल ओहम. एल दिलेला असेल त्याचं युनिट असेल हेनरी, एल दिलेला असेल एल दिलेला असेल त्याचं युनिट असेल हेनरी, बट XL दिला असेल त्याचं युनिट ओहम असेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण एल दिलाय का XL दिलाय हे महत्वाचं आहे. जर मला झेड काढताना मग काय फॉर्म्युला आहे? झेड इज इक्वल टू R प्लस JXL. जर मला XL दिलेला असेल तर XL डायरेक्ट ओहम मध्ये असेल, पण एल दिलेला असेल तर XL कसा काढणार? मला माहिती आहे फॉर्म्युला. XL इज इक्वल टू 2πfL. 2 माहिती आहे, पाय माहिती आहे, एफ ची व्हॅल्यू दिलेली असते गणितामध्ये, आणि एल म्हणजे हा. एकदा झेड काढला विषय संपला. मग काय करणार तुम्ही? फॉर एक्झाम्पल आता हा बघा, हा इथं पर व्हॅल्यू असेल, पर फेज, तर हा निघेल ZPH इज इक्वल टू 10 प्लस
जे याच्यावरून काहीतरी एक व्हॅल्यू आली आहे, समजा ते 10 घ्या किंवा 20 घ्या. हे न्यूमेरिकल मी सांगतो कसं सोडवायचं. याच्यावरून झेड निघाला, कसा काढणार झेड? दिस इज इन रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँग्युलरचं कॅल्सीच्या शिफ्ट दाबायचं आणि प्लसच्या वरती पोल असतं, पोल शिफ्ट दाबून पोल दाबायचं. 10 आणि 20 व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला मिळतं झेड आणि थिटा. झेड आणि थिटा. हा थिटा म्हणजे काय असतो? दिस अँगल बिटवीन व्होल्टेज आणि करंट. आणि हा थिटा काढल्यावरती डायरेक्ट कॉस थिटा काढायचा म्हणजे पॉवर फॅक्टर निघतो. ओके, ते पुढे बघू. हा झेड काढला, समजा हा झेड तुझा काय निघाला 20. हा काय असतो? फेज असतो, पर फेज. हा पर फेज असेल तर आय कसा काढणार? एवढंच फक्त राहतं. आय कसा काढणार? आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन झेड. पण मगाशी सांगितलं पहिल्यांदा सुरुवातीला, सर मला हा झेड पीएच माहिती आहे, मग मला इथं व्हीपीएच माहिती पाहिजे म्हणजे मला आयपीएच मिळेल. हे एकच क्वांटिटी आहे. आणि व्हीपीएच कसा काढणार? हे बघा, हे व्हीएल आहे, हे व्हीएल आहे, तर याच्यावरून व्हीपीएच कसा काढणार? हे बघा, हे म्हणून म्हणलं इथं लिहायचं स्टार कनेक्टेड म्हणजे हे फॉर्म्युले, याच्यावरून हे निघलं, डायरेक्ट करंट निघाला आयपीएच. ओके, काय अडचण? आयपीएच मिळाला, व्हीपीएच मिळाला, व्हीएल माहिती आहे. समजा ते म्हणले फाइंड ऍक्टिव्ह पॉवर. काय म्हणले ते? समजा फाइंड ऍक्टिव्ह पॉवर. आता ऍक्टिव्ह पॉवर कशी काढणार? सर सोपं आहे ऍक्टिव्ह पॉवर काढायची. ऍक्टिव्ह पॉवर इज इक्वल्स टू व्हीएल आय एल कॉस थिटा. ऍक्टिव्ह पॉवर √3. वाय √3? कारण 3 फेज आहे. इथं एक कंडिशन लक्षात ठेवायची, पॉवर काढताना हे लाईन मध्ये असतं व्हीएल आय एल. व्हीएल आय एल. व्हीएल मला माहिती आहे, आय एल माहिती आहे का? नाही. मला सर आयपीएच माहिती आहे, आय एल कसा काढणार? हे बघा सूत्र, स्टार कनेक्शन मध्ये आय एल आयपीएच सेम असतं. आय एल आयपीएच सेम असतं स्टार मध्ये. सो जे उत्तर येईल ते तुम्हाला इथं लिहावं लागेल. आणि हे गणिताचा एंड होतो. हा गणिताचा एंड झाला. आता मी न्यूमेरिकल घेतो सेकंड टाईपचं, म्हणजे तुम्हाला कळेल. काय इथपर्यंत अडचण आहे का बघा. गणित मोबाईल द्या मॅडम. लास्ट टाइम पेपरमध्ये आलेलं न्यूमेरिकल आहे. लास्ट टाइमच्या पेपरमध्ये न्यूमेरिकल वाचून दाखवतो मी. 3 फेज स्टार कनेक्टेड. स्टार कनेक्टेड म्हटल्यावर मी सांगितले सगळ्यात पहिल्यांदा इथं वरती काय लिहायचं? स्टार कनेक्टेड. स्टार कनेक्ट म्हणजे हे दोन फॉर्म्युले लगेच लक्षात आले पाहिजे. आय एल इज इक्वल टू आयपीएच अँड व्हीएल इज इक्वल टू √3 व्हीपीएच. संपला विषय. चला नेक्स्ट. एक मिनिट. स्टार कनेक्टेड बॅलन्स लोड विथ इम्पिडन्स. विथ इम्पिडन्स म्हणजे झेड किती दिलाय? 9 + J12 ओहम पर फेज. पर शब्द आला, इच असेल किंवा पर असेल, दॅट इज युअर फेज व्हॅल्यू. इच किंवा पर फेज व्हॅल्यू. इज कनेक्टेड अक्रॉस 440 volt. Is connected across 440 volt. सर 440 volt म्हणजे लाईन क्वांटिटी VL. 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्ज. कॅल्क्युलेट फेज व्होल्टेज. इथे लिहितो बघा मी, कॅल्क्युलेट VPH, फेज करंट IPH, लाइन करंट VL, ऍक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर. मी मगाशीच सांगितलं याच्यामध्ये 1 मार्क हक्काचा आहे. कुठला? सर मला 1 मार्क कळाला गणित बघितल्यावरती. काय गणित होतं? जर इथं 440 असेल तर ती तुमची लाईन क्वांटिटी आहे, म्हणजे तुमचं इथलं उत्तर मिळालं. आणि हक्काचा मार्क आहे, इथलं बघून इथं 1 मार्क मिळाला.
1 मार्काने मुलांचं बीडब्ल्यू बॅक राहतो, ज्यांना बॅक आहे त्यांना विचारा. सो 1 मार्काचं काय काय विषय मिटला. चल नेक्स्ट. सर व्हीपीएच कसा काढणार? व्हीपीएच कसा काढणार? स्टार कनेक्टेड लोड आहे, मला व्हीएल माहिती आहे, मी व्हीपीएच काढू शकतो. कसा काढणार? आता व्हीएल किती आहे? 440. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हीपीएच? हे बघा इथे लिहितो व्हीएल इज इक्वल टू √3 व्हीपीएच. म्हणजेच काय? व्हीपीएच इज इक्वल टू व्हीएल बाय √3. म्हणजेच 440 बाय √3 हा नियरली 230 व्होल्टच्या अक्रॉस येतो, आसपास येतो. म्हणजे ही क्वांटिटी सुटली, ही क्वांटिटी सुटली, व्होल्टेजचा विषय संपला. आता बघा आयपीएच कसा काढणार? आयपीएच कसा काढणार? आयपीएचचं मला सूत्र माहिती आहे. आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच. व्हीपीएच माहिती आहे का? येस सर माहिती आहे, मी इथं काढले व्हीपीएच. व्हॉट इज झेडपीएच? सर झेडची व्हॅल्यू त्यांनी इथं ही दिलेली आहे. मग झेडपीएच कसा काढणार? दिस इज अ रेक्टँग्युलर फॉर्म. याचं रूपांतर पोलर मध्ये केल्यावरती बघा हा रेक्टँग्युलर फॉर्म आहे, प्लस आहे, शिफ्ट दाबायचं, प्लसच्या वरती पोल असतं, ते शिफ्ट पोल दाबल्यावरती 9,12 टाकल्यावरती एक उत्तर तुम्हाला मिळेल. दॅट इज युअर व्हॅल्यू ऑफ झेड आणि सेकंड इज अ थिटा. हे रफ करू का जरा? हे रफ करतो. एक झेड मिळेल आणि एक थिटा मिळेल. म्हणजे एक तुमची जी मॅग्निट्यूड असते दॅट इज युअर, समजा ही 20 आली, आता माझ्या कॅल्सी नाहीये मी सांगतो, आणि हा थिटा समजा 36 वगैरे समथिंग आहे. आता कसं काय करायचं? सर झेडची व्हॅल्यू म्हणजे झेडपीएच ची व्हॅल्यू मला मिळाली. कसा काढणार आयपीएच? आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हीपीएच? आता काढलं होतं आपण, दॅट इज 230 अपॉन 20. 11 दुने 22, 11.5. What is IPH? Sir, IPH is nothing but 11.5 ampere. काय अवघड आहे? काही नाही, फक्त कळायला पाहिजे. ओके, आयपीएच मिळाला. आयएल लगेच काढून घ्यायचा. का आयएल काढायचा? मगाशी मी सांगितलं होतं, ऍक्टिव्ह रिएक्टिव्ह पॉवरचं फॉर्म्युला काढायचे असतील त्यावेळी तुम्हाला व्हीएल आणि आयएलच लागतं. मग इथं लगेच आयएल करा. कसं काढणार आयएल? सर इथं व्हीएल आणि आयएल सेम असेल, आयएल पाहिजे ना आपल्याला. आयपीएच आणि आयएल सेम असेल का? बिकॉज दिस इज स्टार कनेक्शन लोड. स्टार कनेक्शन लोड मध्ये आयएल आयपीएच सेम असतं, म्हणून मी इथं लिहिणार आयएल इज इक्वल्स टू आयपीएच इज इक्वल्स टू 11.5. हे उत्तर मी मनाने काढलेले, माझ्याकडे कॅल्सी नाही. उत्तर चुकलेलं असू द्यात, उत्तर नाही महत्वाचं, स्टेप महत्वाचे, काय करायचं हे महत्वाचं आहे. ओके, आयएल मिळाला, आयपीएच मिळाला. आता मला व्हीएल माहिती आहे. व्हॉट इज फॉर्म्युला? म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल 90% गणित सुटलं. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ऍक्टिव्ह पॉवर? ऍक्टिव्ह पॉवरचं मी जरा हे रफ करतो आणि स्वच्छ लिहितो जरा रफ करून. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ऍक्टिव्ह पॉवर? ऍक्टिव्ह पॉवर इज इक्वल्स टू √3 VL IL cos theta. √3 कॅल्सी मध्ये टाकू शकतो. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर VL? हे बघा हे 440. व्हॉट इज IL? सर मगाशी आयपीएच आणि IL सेमच लिहिलं होतं, म्हणजे ह्या लिहू का मी √3 इंटू 440 इंटू व्हॉट इज IL आलता 11.5 इंटू कॉस थिटा. कसा काढणार? कॉस थिटा कसा काढणार? ज्यावेळी मी इथं हा रेक्टँग्युलरचा पोलर फॉर्म मध्ये केला होता, पोलर फॉर्म मध्ये केल्यावरती झेड आला होता आणि एक थिटा आला होता. हा थिटा समजा 30 आला असेल तर कॉस 30 केल्यावरती जे उत्तर येईल दिस इज युअर ऍक्टिव्ह पॉवर. विषय संपला. रिएक्टिव्ह पॉवर कशी काढणार? हे सगळं सेम. इथं रिएक्टिव्ह पॉवर लिहितो. रिएक्टिव्ह पॉवर इज इक्वल टू √3 सगळं सेम, फक्त साइन थिटा. साइन थिटा म्हणजे ही व्हॅल्यू साइनची, थिटा म्हणजे अगेन हीच व्हॅल्यू इथे टाकायची. दिस इज युअर रिएक्टिव्ह पॉवर. काय अवघड आहे न्यूमेरिकल मध्ये? उलट सिंगल फेज एसीचे न्यूमेरिकल अवघड आहेत आणि पॉलीफेज एसीचे न्यूमेरिकल इझी आहेत असं मला वाटतं. याच्यामध्ये दुसरा टाईप काय आहे?
गिव्हनमध्ये ZPH दिला होता, त्याच्यामध्ये झेड देणार नाहीत. त्याच्यामध्ये काय देतील गिव्हनमध्ये, जेव्हा मगाशी आपण बघितला किंवा मगाशी आपण डिस्कस केला तो वाला, ते वाला न्यूमेरिकल आहे. ओके, तर हे इतकं इझी आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये काहीही अवघड नाही. पुन्हा एकदा रिवाइज करू आपण. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, स्टार आहे की डेल्टा आहे. जर स्टार कनेक्शन असेल तर स्टार कनेक्शन मध्ये VL इज इक्वल टू √3 VPH असतं आणि IL इज इक्वल टू IPH असतं. आणि डेल्टामध्ये काय असतं, व्होल्टेज सेम, करंटमध्ये बदल होतो. एवढं कळालं. चला, फर्स्ट दिलेलं असेल त्यांनी काय दिलं असेल, V इज इक्वल टू 400 वोल्ट असेल, म्हणजेच ती लाईनची व्हॅल्यू असेल. बरोबर. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी दिलेली असेल आणि झेड दिलेला असेल. झेड मी मग आपण दोन्ही फॉर्मॅट बघितले. झेड दिलेला असेल डायरेक्ट मागाशीच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे काहीतरी व्हॅल्यू प्लस जे काहीतरी असं दिलेलं असेल. तसं नसेल दिलं तर तुम्हाला R ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि L ची व्हॅल्यू किंवा XL ची व्हॅल्यू दिलेली असेल. याच्यावरून झेड काढायचा. कसा काढणार, झेड इज इक्वल टू R प्लस JXL. जर फक्त L दिला असेल तर XL काढताना 2πfL आणि XL दिला असेल, कसं ओळखणार, XL म्हणजेच काय तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स युनिट ऑलवेज इन ओहम असेल तर म्हणायचं XL दिला. इथून झेड निघाला. पण हा PH असेल का तर पर हा शब्द आहे किंवा इच हा शब्द आहे. फेज निघालं. करंट काढणार. करंट पण कसा निघणार, फेज मध्ये निघणार. VPH आपण ZPH. करंट निघाला. तुम्हाला याच्यावरून काय निघालं, एक झेडचा आणि थिटा पण मिळाला. थिटा मिळाला की लगेच कॉस थिटा काढून घ्या खाली, म्हणजे सिंपल होईल. नंतर करंट IL कसा काढणार, तर IL आणि IPH स्टार मध्ये सेम असतो बट डेल्टा मध्ये डिफरंट असतो. आणि ज्यावेळी तुम्ही पॉवर काढता त्यावेळी VL IL पाहिजे, म्हणजे दोन्ही क्वांटिटी लाईन मध्ये पाहिजे तर तुमची पॉवर निघणार. आता मला असं वाटतं की ह्या न्यूमेरिकल मध्ये काहीही चुकण्यासारखं नसावं आणि विश्वास ठेवा माझ्यावरती. ज्यांना मी शिकवतो म्हणजे ऑफलाईन, हे न्यूमेरिकल मुलं उलट असं म्हणतात की सर सिंगल फेज AC पेक्षा पॉलीफेजचे न्यूमेरिकल इझी आहेत. सिंगल फेज AC मध्ये बऱ्याचशा क्वांटिटी विचारात घ्याव्या लागतात. याच्यामध्ये एवढंच आहे, जे सांगितले तेच आहे आणि मस्त न्यूमेरिकल सोडवा. काय अडचण असेल कमेंट टाका. कमेंट नसेल मला व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज टाकला तरी चालतो. आता एका मुलाचं आय थिंक कोण लक्षात नाही आहे माझ्या, त्यांनी हा मला सांगितलं होतं हे सर नाही आहे व्हिडिओ आपला. सो मला असं वाटतं की परफेक्ट झालं असावं. सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.